हॅलो फ्रेंड, जर आपण TET, CTET आणि टेट यांसारख्या शिक्षण क्षेत्रातल्या परीक्षांचं जर प्रिपरेशन करत असाल तर नेमकं कोणते मुद्दे लक्षात घ्यायला हवेत किंवा त्याबद्दल नेमकं महत्त्वाचे काही पॉईंट असतील तर ते पॉईंट आज आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हे पहा, आता जर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर TET, CTET आणि टेट या तीनही परीक्षा अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि जर त्या परीक्षा देण्याआधी जर तुम्ही काही हे निकष समजून घेतले नाही तर तुम्ही जी मेहनत करणार आहात ती मेहनतही वाया जाईल। ती वाया जाऊ नये यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा व जे कोणी नवीन विद्यार्थी असतील, नवनिर्वाचित शिक्षक होऊ इच्छित असतील त्यांनाही हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या तीनही परीक्षा संदर्भात योग्य ती माहिती भेटेल। तर आता आपण या तीनही पेपर संदर्भात काही 15 मुद्दे समजून घेणार आहोत। तर हे पहा, या तीनही एक्झामसाठी आज मी आत्ता एक स्लाइड तयार केलेली आहे। यामध्ये आपण एक 15 मुद्दे त्यामध्ये मी मांडलेले आहेत। त्यानुसार तुम्हाला या तीनही पेपरचे फरक, त्यातलं महत्त्व आणि त्यामध्ये नेमकं काय साम्य आहे या गोष्टी या व्हिडिओ थ्रू लक्षात येणार आहेत। तर आता आपण पहिलं पाहूयात, CTET म्हणजे काय। CTET म्हणजे सेंट्रल टीचर इलिजिबिलिटी टेस्ट, त्याचा लॉंग फॉर्म आहे सेंट्रल टीचर इलिजिबिलिटी टेस्ट। TETचा लॉंग फॉर्म आहे टीचर इलिजिबिलिटी टेस्ट आणि TAIT टेटचा लॉंग फॉर्म आहे टीचर ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट। म्हणजे त्याचं संक्षिप्त मराठी नाव जे आहे CTET म्हणजेच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा, TET म्हणजे राज्यस्तरीय शिक्षक पात्रता परीक्षा आणि टेट म्हणजे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी। आता आपला दुसरा जो मुद्दा आहे तो आहे परीक्षेचा स्तर। नेमकं ह्या परीक्षा कोणत्या स्तरावर घेतल्या जातात। जी CTET परीक्षा आहे ती राष्ट्रीय स्तरावर म्हणजे सेंट्रल केंद्रीय पातळीवर आयोजित केलेली परीक्षा असते। जी TET आहे ती महाराष्ट्र पातळीवर म्हणजेच आपण त्याला MH टेट म्हणतो, महाराष्ट्र पातळीवर आयोजित करणारी परीक्षा TET। जी टेट परीक्षा आहे ती केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित असते, म्हणून तीही राज्यस्तरावर आयोजित केलेली परीक्षा आहे। त्यानंतर आपला तिसरा मुद्दा जो आहे तो आहे आयोजक संस्था। या ज्या परीक्षा आहेत या नेमकं कोण आयोजित करतं, कोणत्या संस्था आयोजित करतात। तर जी CTET परीक्षा आहे ती CBSE म्हणजेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ ही जी संस्था आहे ती आयोजित करते। जी TET परीक्षा आहे ती MSCE म्हणजेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे थ्रू TET आयोजित केली जाते आणि जी टेट परीक्षा आहे ती MSCE म्हणजेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे थ्रूच आयोजित केली जाते, पण ती कंडक्ट कोण करतं तर ती कंडक्ट करतं IBPS। आता यामध्ये आणखी एक मुद्दा लक्षात घ्यायचा आहे, जी CTET परीक्षा आहे ती जी CTET परीक्षा आहे ती ऑफलाईन पद्धतीने होते, ऑफलाईन सध्या तरी ऑफलाईन पद्धतीने होते, TET ही ऑफलाईन पद्धतीने होते, पण जी टेट परीक्षा आहे ती टेट परीक्षा मात्र IBPS थ्रू ऑनलाईन पद्धतीने कंडक्ट केली जाते। जी TET परीक्षा आहे ती कदाचित आत्ता काही म्हणजे जी नेक्स्ट TET परीक्षा येणार आहे ती काही दिवसात ऑनलाईन पद्धतीनेही आयोजित होऊ शकते। हे पहा, आता व्यवस्थित समजून घ्या, जी CTET परीक्षा आहे ही जी CTET परीक्षा आहे ती आपली ऑनलाईन पद्धतीने नाही तर ऑफलाईन पद्धतीने सध्या कंडक्ट होते। TET परीक्षा ही सध्या ऑफलाईन पद्धतीने कंडक्ट होते, पण जी टेट परीक्षा आहे ती सध्या ऑनलाईन पद्धतीने कंडक्ट केली जाते IBPS थ्रू। भविष्यात म्हणजे नेक्स्ट इयर मे बी TET आणि CTET ह्या ऑनलाईन पद्धतीनेही कंडक्ट होऊ शकतात, पण सध्या IBPS थ्रू फक्त टेट ही जी टेट एक्झाम आहे तीच फक्त ऑनलाईन पद्धतीने कंडक्ट केली जाते। आता चौथा मुद्दा आहे परीक्षेचा मुख्य उद्देश। परीक्षेचा मुख्य उद्देश काय आहे। आता जी CTET एक्झाम आहे तिचा मुख्य उद्देश आहे पात्रता तपासणी। आपण शिक्षक होण्यासाठी इलिजिबल आहोत की नाही ती इलिजिबिलिटी तपासण्याचं काम CTET करते। टेट ही एक्झामही पात्रताच तपासते, शिक्षक होण्यासाठी आपण पात्रता आहोत की नाही हे। पण जी ही टेट एक्झाम आहे, टेट एक्झाम थेट शिक्षक भरतीसाठी आपल्याला ॲप्लिकेबल बनवते। म्हणजे आपण जर टेट एक्झाम चांगल्या पद्धतीने मार्क्स मिळवून जर मेरिटमध्ये आलो तर आपल्याला हवी ती शाळा ह्या टेट एक्झाममुळे डायरेक्ट मिळते। एकंदरीत
CTET आणि टेट ह्या दोन एक्झाम आहेत, ह्या दोन पात्रता परीक्षा आहेत. पण टेट TIT टेट ही परीक्षा आपल्याला डायरेक्ट नोकरी देते. आता पहा, पाचवा आणि अतिशय महत्त्वाचा असा मुद्दा आहे नोकरीच्या संधी. म्हणजे आपण ह्या परीक्षा ज्या नेमके देणार आहोत त्यामुळे आपल्याला कुठे नोकरी भेटणार आहे हे सगळं या मुद्द्यामध्ये स्पष्ट होतंय. CTET जर तुम्ही दिली किंवा पात्र झालात तर तुम्हाला नोकरी भेटणार आहे केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय किंवा देशभरात ज्या काही केंद्रीय शाळा असतील त्या शाळांमध्ये तुम्ही शिक्षक होण्यासाठी पात्र राहाल जर तुम्ही CTET क्वालिफाईड झालात तर. दुसरी जी आहे परीक्षा ती आहे TET. जर तुम्ही TET पात्र झालात तर सगळ्या राज्यातील म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यात MS टेट असेल तर महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद किंवा ज्या शासकीय अनुदानित किंवा विना अनुदानित शाळा असतील त्या सर्व शाळांवर तुम्ही शिक्षक होण्यासाठी पात्र असाल. तिसरी जी आहे टेट परीक्षा. टेट परीक्षा ही महाराष्ट्रातील शासकीय व अनुदानित शाळांमध्ये पवित्र पोर्टलद्वारे डायरेक्ट भरती करण्यासाठी इलिजिबल झालेली परीक्षा आहे. म्हणजे जर तुम्ही टेटमध्ये चांगल्या मार्काथ्रू म्हणते मी चांगल्या मार्काथ्रू जर तुम्ही मेरिटमध्ये आलात तर तुमच्या राज्यातील तुम्हाला हवी ती शाळा तिथे तुम्ही इलिजिबल राहाल डायरेक्ट जॉईनिंगसाठी. तुम्हाला जर शिक्षक व्हायचं असेल तर तुम्हाला केंद्रासाठी CTET ही परीक्षा भरतीसाठी शिक्षक भरतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे TET ही परीक्षा ही महाराष्ट्रात जर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर TET ही परीक्षासुद्धा तुम्हाला शिक्षक भरतीसाठी अत्यंत आवश्यक अशी परीक्षा आहे. जी टेट परीक्षा आहे ही टेट परीक्षा देण्यासाठी तुम्हाला CTET किंवा TET या दोन पेपरपैकी एक तरी परीक्षा उत्तीर्ण होणं अनिवार्य आहे. म्हणजे जर तुम्ही टेट क्वालिफाय व्हायचं असेल तुम्हाला टेटमध्ये मेरिटमध्ये यायचं असेल किंवा टेट ॲप्लाय जरी करायचं असेल तरी तुम्हाला CTET किंवा TET देणं कंपल्सरी आहे. आता आपला पुढचा पॉईंट आहे परीक्षेचं स्वरूप कसं राहील. जी CTET परीक्षा आहे त्यामध्ये तुमचं शिक्षणशास्त्र आणि अध्यापन कौशल्याची चाचणी होते CTETमध्ये. जी TET परीक्षा आहे त्यामध्ये तुमचं सेम शिक्षणशास्त्र आणि अध्यापन कौशल्याचीच चाचणी होणार आहे. पण जी टेट एक्झाम आहे त्यामध्ये तुमची तार्किक क्षमता म्हणजे जे काही तुमचं लॉजिकल विचार करण्याची क्षमता आहे जी काही बुद्धिमत्ता आहे ती तुमची इथे तपासली जाणार आहे. म्हणजे टेटमध्ये तुमची काठिण्य पातळी जी आहे ती थोडी जास्त राहणार आहे ॲज कम्पेअर टू TET अँड CTET. आता गुणांचं महत्त्व पाहूयात. गुणांचं महत्त्व म्हणजे तुम्हाला किती गुण पडल्यानंतर तुम्ही या एक्झाममध्ये पात्र व्हाल. जी CTET एक्झाम आहे ती तुम्हाला इलिजिबल ठरण्यासाठी तिथं तुम्हाला जर तुम्ही ओपन कॅन्डिडेट असाल ओपन कॅटेगरीमधून तर तुम्हाला 60% मार्क्स मिळवणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जर कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला CTETमध्ये 55% इथे मेन्शन नाही केलं आहे पण 55% तरी मार्क्स मिळायला हवेत. त्यानंतर जी टेट एक्झाम आहे MS टेट त्यामध्ये तुम्हाला जर इलिजिबल व्हायचं असेल तर 60% मार्क्स हे ओपनसाठी आणि राखीव प्रवर्गासाठी 55% मार्क्स लागतात. आणि जी लास्ट टेट एक्झाम आहे यामध्ये कसं आहे ही मेरिटवर सिलेक्शन होणारी एक्झाम आहे. त्यामध्ये तुम्ही जेवढे जास्त मार्क्स पाडाल इथे लक्षात ठेवायचं टेटमध्ये जेवढे जास्त मार्क्स तेवढं तुमचं मेरिट हाय लागणार आहे आणि तेवढाच तुम्हाला तुमच्या राज्यातील तुम्हाला जिथे हवं आहे ते ठिकाण तुम्हाला इथे भेटणार आहे त्या शाळेवर जॉईन होण्यासाठी. त्यामुळे ज्यावेळी आपण टेटची तयारी करतोय त्यावेळी लक्षात ठेवायचं आहे की मॅक्झिमम मार्क्स पाडायचे. तिथे तुम्हाला असं नाही की 120वर थांबायचं आहे 130वर थांबायचं आहे. तुम्ही 150 पाडले तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्समुळे तुम्हाला आपल्या जवळचं ठिकाण आपल्या जवळची शाळा भेटणार आहे. कारण एकंदरीत पाहता आपण जर पाहिलं तर ही जी CTET एक्झाम आहे ती 150 गुणांची एक्झाम असते. जी TET एक्झाम आहे तीही 150 गुणांची असते व जी टेट एक्झाम आहे ती आपली असते 200 गुणांची एक्झाम. त्यामुळे आपल्याला इथे 200पैकी मॅक्झिमम मार्क्स पाडायचे आहेत आणि इथे आपल्याला 60% म्हणजे एकंदरीत 83 ते 90पर्यंत मार्क्स पडले आणि TETमध्येही 83 ते 90पर्यंत मार्क्स पडले तरीही तुम्ही तिथे इलिजिबल राहाल म्हणजे तिथे पात्र व्हाल. आता अजून एक पॉईंट लक्षात घ्या इथे कुठेही नकारात्मक गुण नाही आहेत. म्हणजे तुम्ही ह्या तीनही एक्झामचं जर प्रिपरेशन करत असाल CTET असेल टेट असेल किंवा टाईट असेल या तीनहीमध्ये तुम्हाला कुठेही निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. हा एक प्लस पॉईंट आहे.
सगळीकडे तुम्ही म्हणजे सगळे क्वेश्चन अटेम्प्ट करू शकता, एकही क्वेश्चन सोडून द्यायचा नाही आहे. यातल्या प्रमाणपत्राची वैधता पाहूया आता. म्हणजे एकदा तुम्ही जर क्वालिफाय झालात किंवा पात्र झालात तर ते प्रमाणपत्र तुम्हाला किती दिवस व्हॅलिड राहणार आहे. जी CTET आहे त्यामध्ये जर तुम्ही एकदा एलिजिबल झालात तर त्याचं जे तुम्हाला प्रमाणपत्र भेटणार आहे ते तुम्हाला लाईफ टाईम व्हॅलिड राहणार आहे. म्हणजे तुम्ही नेहमी पात्र राहणार आहात शिक्षक होण्यासाठी. जी TT आहे त्याचंही तुम्हाला लाईफ टाईम व्हॅलिडिटी आहे, त्या प्रमाणपत्राची लाईफ टाईम व्हॅलिडिटी आहे. जी टेट एक्झाम आहे ही केवळ भरती परीक्षा नाही आहे, म्हणजे तिथं तुम्हाला डायरेक्ट भरती आहे, म्हणजे डायरेक्ट तुम्ही टीचर होणार आहात. तर ही जी परीक्षा आहे ही एकदा तुम्ही क्वालिफाय झाले किंवा एकदा जे काही तुम्हाला मार्क्स पडणार आहेत टेटमध्ये ते तुम्हाला नवीन परीक्षा येईपर्यंतच व्हॅलिड राहणार आहे. म्हणजे तुम्ही परत पुढच्या वर्षी जर, कारण कसं असतं तिथे तुम्हाला चॉईस दिलेल्या असतात की ह्या ठिकाणी तुम्ही शिक्षक होऊ शकता तुमच्या मार्कांनुसार. तुम्ही जर ते सिलेक्ट नाही केलं किंवा त्या ठिकाणी गेला नाही तर तुम्हाला परत नेक्स्ट इयर जी परीक्षा येईल ती परीक्षा देईपर्यंतच तुमचे जे ह्या वर्षीचे गुण आहेत ते गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. म्हणजे नवीन परीक्षेपर्यंतच दिलेलं आहे त्यांनी, नवीन परीक्षेपर्यंत तुमची ह्या परीक्षेची व्हॅलिडिटी राहणार आहे. नेक्स्ट टॉपिक पाहूयात. आपला जो 11वा टॉपिक आहे तो आहे वयोमर्यादा. तर हे पेपर देण्यासाठी TET असेल, CTET असेल किंवा टेट असेल, या पेपर देण्यासाठी तुम्हाला काय वयोमर्यादेची अट आहे. CTET देण्यासाठी कोणतीही वयोमर्यादेची अट नाही आहे. म्हणजे तुम्ही कितीही वयाचे असू द्यात, 50 असो 55 असो, एकंदरीत तुम्ही 20 वर्षानंतर किंवा एकंदरीत 18 वर्षानंतर जर तुम्ही DED वगैरे झालेले असाल तर तुम्ही CTET देऊ शकता. BED झालेले असाल तरी CTET देऊ शकता. त्याला वयोमर्यादेची अट नाही आहे. परीक्षा देण्यासाठी TETलाही परीक्षा देण्यासाठी वयोमर्यादेची अट नाही आहे. ह्या तुम्ही शिकताना म्हणजे एकंदरीत ॲपियर असतानाही, जर तुम्ही DED करत असाल, BED करत असाल, ॲपियर असतानाही TET किंवा CTET या पेपर देऊ शकता म्हणून याला, आणि शेवटपर्यंत देऊ शकता. त्यामुळे या दोन्ही पेपरला वयोमर्यादेची अट नाही. पण जी टेट एक्झाम आहे ती तुम्ही जेव्हा क्वालिफाय असाल, म्हणजे जेव्हा तुमच्याकडे डिग्री असेल, BEDची असेल किंवा DED नंतर TET किंवा CTET ह्या कंपल्सरी पास होणं आहे DED नंतर, तरच तुम्ही टेट देऊ शकता. जर तुमच्याकडे BED असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर डिरेक्टली तुम्ही टेट देऊ शकता. यामध्ये वयोमर्यादेची या प्रकारे अट आहे, जे शासकीय नियम आहेत त्याप्रमाणे अटी त्यांनी घातलेल्या आहेत. हे पहा, त्यांनी सांगितलं आहे ओपन कॅटेगरी असेल तुम्ही तर ओपनमध्ये तुम्हाला 38 वर्षापर्यंत टेट एक्झाम देऊ शकता. जी रिझर्व्ह कॅटेगरी आहे, रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये 43 वर्षापर्यंत तुम्ही टेट एक्झाम देऊ शकता. आणि जे स्पेशल कॅन्डिडेट्स असतात म्हणजे अपंग असतील, दिव्यांग वगैरे, त्यांना 45 वर्षापर्यंत आपण ही एक्झाम देण्याची अट आहे. आता नेक्स्ट टॉपिक आपला आहे प्रयत्नांची संख्या. म्हणजे तुम्ही किती वेळा ही एक्झाम देऊ शकता. तर त्यानुसार त्यांनी सांगितलं आहे जी CTET एक्झाम आहे ती तुम्ही कितीही वेळा देऊ शकता. तुम्हाला वाटलं यावेळी एक्झाममध्ये आपल्याला चांगले गुण नाहीत, नेक्स्ट इयर पुन्हा देऊ शकता. TETचं पण तसंच आहे, तुम्ही कितीही वेळा अनलिमिटेड टाइम्स ही परीक्षा देऊ शकता. आणि जी टेट एक्झाम आहे ती तुम्ही गुण सुधारण्यासाठी, म्हणजे तुम्हाला वाटलं की यामध्ये आपल्याला यावर्षी कमी मार्क्स मिळालेत तर तुम्ही ते अटेम्प्ट्स देऊ शकता, पण ते शासकीय नियमानुसार. ज्याप्रमाणे आपण वरती पाहिलं आहे की यामध्ये काहीतरी वयाच्या त्यांनी अटी घालून दिलेल्या आहेत, त्याप्रमाणेच तुम्ही प्रयत्नही ते जे त्यांनी रूल आखून दिलेले आहेत त्याप्रमाणेच तुम्ही हे पेपर देण्यासाठी प्रयत्न करू शकता. आता हे मी मगाशीच सांगितलं त्याप्रमाणे नेक्स्ट टॉपिक आपला आहे वेळ आणि प्रश्न. जी CTET एक्झाम आहे ती CTET एक्झाम ही 150 प्रश्नांसाठी असते व त्यासाठी वेळ असतो 150 मिनिटे. म्हणजे तुम्हाला एका प्रश्नासाठी 1 मिनिट इथे भेटणार आहे, म्हणजे वेळ पुरेसा आहे. जी दुसरी परीक्षा आहे TET, ती TET ही सेम 150 प्रश्नांसाठी 150 मिनिटे वेळ राहणार आहे. इथेही एक प्रश्नासाठी 1 मिनिट म्हणजे वेळ पुरेसा आहे. पण जी आपली CTET एक्झाम आहे, टेट एक्झाम आहे, ती टेट एक्झाम मात्र 200 प्रश्नांसाठी राहणार आहे आणि त्यासाठी वेळ मात्र आहे फक्त 120 मिनिटे. 120 मिनिटे म्हणजेच इथे पहा, तुम्हाला 200 प्रश्नांसाठी फक्त 120 मिनिटे म्हणजे एकंदरीत फक्त 36 सेकंद एका प्रश्नासाठी भेटणार आहेत. आपला जो पुढचा मुद्दा आहे तो आहे परीक्षेचे माध्यम. म्हणजे या परीक्षा देताना तुम्ही कोणकोणत्या विषयांमध्ये देऊ शकता. तर CTET
आजचा जो पेपर आहे तो तुम्ही प्रामुख्याने हिंदी आणि इंग्रजीमध्ये देऊ शकता, कारण ही एक सेंट्रल एक्झाम आहे, केंद्रीय स्तरावर होणारी एक्झाम आहे. त्यामुळे इथे मराठी ऑप्शन नसून तुम्ही हिंदी किंवा इंग्रजीमध्ये हा पेपर देऊ शकता. पेपर येताना तुम्हाला दोन्ही साईडनी म्हणजे एकीकडून हिंदी आणि एकीकडून इंग्लिश अशा दोन्ही प्रकारात क्वेश्चन असतात. तुम्हाला हिंदी वाटलं तर हिंदी वाचून सोडवा, इंग्लिश वाटलं तर इंग्लिशमधून सोडवू शकता. जो दुसरा TETचा एक्झाम आहे तो तुम्ही मराठी, इंग्रजी आणि उर्दू या तीनही भाषेंमधून कोणतीही भाषा सिलेक्ट करून देऊ शकता, कारण ही महाराष्ट्र लेवलवरील MH टेट म्हणतो आपण, महाराष्ट्र लेवलवरील परीक्षा आहे. त्यामुळे मराठी, इंग्रजी किंवा उर्दू या तीनही माध्यमांपैकी कोणत्याही माध्यमातून देऊ शकता. जी टेट एक्झाम आहे तीही सेम, ती फक्त महाराष्ट्रात कंडक्ट केली जाते. त्यामुळे तीही तुम्ही मराठी, इंग्रजी आणि उर्दू या तीनही भाषांपैकी कुठल्याही भाषेत देऊ शकता. तर आय होप तुम्हाला आजचं लेसन खूप महत्त्वाचं आणि आवश्यक असं वाटलं असेल.